दरम्यान सुनील तटकरेंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्याच रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे। प्रदेशाध्यक्ष बदलावा ही अजितदादांचीच इच्छा होती। अजित पवारच तटकरेंचा राजीनामा घेणार होते असा दावा सुद्धा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। उपमुख्यमंत्री अजितदादा जिवंत असताना पक्ष दादांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमध्ये तटकरे अडथळा आणत होते असाही खळबळजनक दावा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केलाय। दरम्यान रुपाली पाटील ठोंबरे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा हयात असताना सुनील तटकरेंचा राजीनामा घेणार होते आणि पक्षात अंतर्गत बदल देखील करणार होते अशी माहिती रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलेली आहे। माझ्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आहेत। दादा हयात असताना सगळीच कार्यकारिणी जी आहे ती बदलली जाणार होती का आणि विशेषतः तटकरेंचा राजीनामा घेतला जाणार होता का? दादा हयात असताना निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण कार्यकारिणी बदलण्याचं दादांनी ठरवलेलं होतं। दादांना पक्ष अत्यंत मजबूत संघटनामध्ये आणि काम करण्यामध्ये त्या मोडवर आणायचा होता आणि ही गोष्ट आहे 15 नोव्हेंबर 2025 पुणे मनपाच्या निवडणुकीच्या आधी ज्यावेळी आमचं प्रवक्तेपद काढण्यात आलं होतं। प्रवक्तेपद काढलं म्हणून आमची अडचण नव्हती, परंतु ज्या पद्धतीने चुकीच्या बातम्या लावल्या होत्या त्याच्यावर माझा फार मोठा आक्षेप होता आणि मी दादांना म्हणत होतो की दादा अशा परिस्थितीमध्ये प्रांत अध्यक्षासारखे नेते जर आमच्यावर अशी कुरघुडी करत असतील तर मला काम नाही करायचं, ही माझी खंत मी दादांजवळ पत्राद्वारे लेखी कळवलेली होती। त्यानंतर 15 नोव्हेंबर 2025ला तिथे दादांनी सांगितलं होतं की मी सगळे बदल करणार आहे, मी प्रांत अध्यक्ष पण बदलणार आहे। म्हणजे सुनील तटकरेंचा राजीनामा दादा हयात असतानाच होणार होता? होणार होता ना। आणि तो कारण का त्यांच्या कार्याला 2-3 वर्ष तेव्हा झालेली, 2.5 वर्ष झालेली होती त्याच्या, आणि प्रांत अध्यक्ष बदलणं म्हणजे ही काय अशी अशक्य गोष्ट नव्हती। प्रांत अध्यक्ष 2-2, 3-3 वर्षांना बदलले जातात। हे सगळं उपमुख्यमंत्री आत्ता ज्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार यांना देखील माहीत असेल। आता त्या दादांसोबत होत्या म्हणल्यानंतर माहिती असणं असू शकतं। आता सुनील तटकरेंचा राजीनामा घेतला जावा का? आत्ता ज्या काही बदल करण्यात आलेले आहेत, नवीन नेत्यांना चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे, तर प्रांत अध्यक्ष सुद्धा बदलणे गरजेचे आहे। कारण का दादा असताना सुद्धा ज्या ज्या नियुक्त्या दादा करायला लावायच्या पदाधिकाऱ्यांच्या, त्यांना लेट करणं, त्यांना पत्र न देणं, ती पत्र राखून ठेवणं, दिलेल्या नियुक्तीवर स्थगिती आणणं, म्हणजे थोडक्यात सुनील तटकरेंच्या काम करण्याच्या पद्धतीचा पक्षावर परिणाम होत होता। निश्चित, म्हणून तर बोलण्याचा विषय येतो। नाहीतर मग तटकरे साहेबांनी काय राखावं काय राहावं हे आम्ही सांगितलं असतं ना। तटकरे साहेबांच्या कृतीचा, वागण्याचा, ते जे काही प्रांत अध्यक्ष म्हणून आहे त्याचा परिणाम संपूर्ण कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर होत होता आणि त्यासाठी तो बदल होणं गरजेचं आहे। कारण का पक्षाची मजबूती हा कार्यकर्ताच करत असतो, पदाधिकारी करत असतो, तो कामानी होत असतो आणि अजितदादांकडे ते कौशल्य खूप चांगलं होतं। छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा हयात असताना अशा बातम्या येत होत्या की काही अजितदादांनी घेतलेले निर्णय तटकरे पुढे जाऊ देत नव्हते किंवा अजितदादांच्या निर्णयात खोडा घालत होते। हे सत्य आहे? हो, हे सत्य आहे, हे सत्य आहे। मी तुम्हाला सांगितलं ना, घेतलेले निर्णय थांबवणे, कारण का घेतलेले निर्णय पक्षाचे प्रांत अध्यक्षाच्या सहीने निघतात, परंतु प्रांत अध्यक्ष हे राष्ट्रीय अध्यक्ष जे सांगतील, कारण का सगळ्यात हेड सुपेरियर स्थान हे राष्ट्रीय अध्यक्षाचं असतं। राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितल्यानंतर प्रांत अध्यक्षांनी त्याची इम्प्लिमेंट करणं ही गरज असते, परंतु ती इम्प्लिमेंट प्रांत अध्यक्ष सुनील तटकरेंकडनं होत नव्हती। तटकरे असतील किंवा पटेल असतील यांच्याबाबत राष्ट्रवादीत विविध चर्चा सुरू असतात। कुठेतरी असं वाटत नाही का की दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या गेल्यानंतर यांची कुठेतरी पक्षात ताकद वाढलेली आहे आणि सुनेत्रा पवारांवर हे दबाव टाकतायत असं वाटत नाही? नाही, त्यांची ताकद वाढली का नाही वाढली हे वेळ सांगेल, परंतु सुनेत्रा वहिनी म्हणजे सुनेत्रा अजितदादा पवार वहिनी साहेब या जबाबदारीचं भान ठेवून आज सावरतायत। अजितदादांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद करतायत आणि सक्षमतेने काम करतायत। त्यांच्यावर कितीही या लोकांनी कशाही प्रकारे जरी दबाव आणला, म्हणजे दबाव आणला जातो हे मान्य, दबाव आणला तरी अजितदादांचे कार्यकर्ते त्यांना यशस्वी होऊ देणार नाही। सर्व पटेल आणि तटकरेंकडून सुनेत्रा पवारांवर दबाव आणला जातोय असं तुम्ही म्हणताय?
हो, आणला जातोय ना एकंदरीत परिस्थितीकडनं. ज्या पद्धतीने काल त्यांनी सांगितलं की मी तळागाळातला आहे, माझा यांच्याशी तुमच्या मतदारसंघाशी संपर्क असू शकेल, पण संघटनेच्या कार्यकर्त्याशी पदाधिकाऱ्याशी अजिबात नाही. त्यांनी अनेक पदाधिकारी दुरावले गेले, अनेकांनी दादा गेल्यानंतर राजीनामा दिला. दादा गेल्यानंतर दादांनी थांबवलेलं होतं. दादा गेल्यानंतर यांनी डायरेक्ट त्यांचे राजीनामे मंजूर करून आज ते दुसऱ्या पक्षात काम करतायत. म्हणजे कुठेतरी दादा गेल्यानंतर या तुमच्या नेत्यांनी पक्षावर ताबा मारण्याचा प्रयत्न केला असं वाटतंय? त्यांनी पक्षावर स्वतःची पकड जरी धरायचा प्रयत्न केला असला तरी तो त्यांचा अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी तो यशस्वी होऊन दिलेला नाहीये. म्हणजे ताबा मारण्याचा प्रयत्न झाला. सगळी सूत्र ही माननीय सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार, म्हणजे जी अजितदादांचा परिवार आहे, कार्यकर्ते हे त्यांच्या कुटुंबाशी खंबीरपणे उभे राहिले. तेच काम तटकरे साहेबांनी करायला पाहिजे होतं. आपण पाहतोय की प्रदेशाध्यक्ष जे राष्ट्रवादीचे आहेत सुनील तटकरे यांनी आता राजीनामा द्यावा अशी देखील मागणी होते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांचा काही दबाव देखील असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. त्यामुळे भविष्यात या मोठ्या नेत्यांचे अर्थात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला जातोय का आणि या जागेवर नेमकी आता कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असलं जाणार आहे. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.